पिछले 3-4 महीनों में शहरों में अपराध की घटनाओं में बढ़ोतरी हुई है। 3 महीने के अंदर 4 हत्याएं हुई है। इससे शहर वासियों में असुरक्षा की भावना पैदा हो गई है। इस संबंध में विभिन्न सामाजिक व राजनीतिक संगठनों ने भी पुलिस अधीक्षक को बयान देकर बढ़ती आपराधिक घटनाओं पर अंकुश लगाने की मांग की थी। इसके बाद गोंदिया शहर पुलिस ने कदम उठाना शुरू कर दिया है। शहर में बढ़ती आपराधिक घटनाओं पर अंकुश लगाने और अपराधिक पर पुलिस की पैनी नजर रखने के लिए नगर थाने के थानेदार किशोर परबते जी ने शहर में अपराधियों की कुंडली बनानी शुरू कर दी है। पुलिस रिकॉर्ड पर अपराधियों की पहचान परेड कराई गई। साथ ही इन सभी अपराधियों के सभी रिकॉर्ड को नई फोटो, मोबाइल नंबर जहां वे वर्तमान में काम कर रहे हैं और जिस क्षेत्र में है उसका पता अपडेट करने का काम शुरू कर दिया है। यदि शहर में कोई अपराध होता है तो यह रिकॉर्ड पुलिस को समय पर आरोपी को पकड़ने में मदद करता है। साथ ही शहर में गश्त भी बढ़ा दी गई है। शहर के कुछ संवेदनशील स्थानों पर शाम 6 बजे से 9 और रात 10 बजे से 2 बजे तक गश्त बढ़ा दी गई। सध्या जे आपल्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर आमचा पहिला उद्देश असा आहे की शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणे, त्याचप्रमाणे गुन्ह्यांना प्रिव्हेन्शन करणे हा आमचा पहिला उद्देश आहे। त्याकरता आम्ही जे आमचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे त्यांचा लेटेस्ट त्यांचा फोटो, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं राहण्याचं ठिकाण, ते सध्या काय काम करत आहेत, कोणाकडे काम करत आहेत, हे सगळं आम्ही याचा अपडेट घेत आहोत। त्याप्रमाणे आम्ही त्यांचा रेकॉर्ड बनवत आहोत आणि त्याच्या समजा आम्हाला उद्या काही गुन्हा घडला तर आम्हाला त्याच्यामध्ये अपडेट आम्हाला माहिती मिळू शकते आणि त्यांच्यावर एक वचक पण राहू शकते। आम्ही सध्या एक बीट पेट्रोलिंग सुरू केलेली आहे। त्यामध्ये बीटमधील 4 ते 5 ठिकाणं त्या ठिकाणी आम्ही एक विजिट ठेवणार आहोत। संध्याकाळी 6 ते 9, 9:30 पर्यंत आमची फूड पेट्रोलिंग राहील। त्यामध्ये युनिफॉर्मवर आमचे कर्मचारी त्या परिसरात फिरतील। त्याचप्रमाणे आउटरला जे नशापाणी करत बसलेले लोक असतात तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कारवाई करणे, त्यांना बसू न देणे, त्या ठिकाणी कुठलाही अवैध नशापाणी करणार नाही कोणी, याकडे आमचं जातीने लक्ष राहून त्यांना अशा ठिकाणी आम्ही रोज संध्याकाळी रात्री 9, 9:30, 10 पर्यंत रोज आम्ही त्या असे एरिया चेक करणार आहोत। त्या ठिकाणी आपले कर्मचारी आम्ही त्यांचं लाईव्ह लोकेशन घेणार, त्याचप्रमाणे आमच्या वॉकी टॉकीवर त्यांचं लोकेशन घेणार। त्या परिसरात आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी आम्ही काही बुक्स ठेवले आहेत, त्या ठिकाणी ते सह्या करणार। तिथल्या पब्लिकसोबत त्यांनी इंटरॅक्शन केलं पाहिजे। त्या ठिकाणी त्यांच्या जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याशी ती बोलले पाहिजे, अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। याच्यामुळे त्या परिसरात समजा काही अवैध धंदे असतील, अवैध गतिविधी असतील तर त्यांच्या मार्फत आम्हाला मिळू शकतील आणि आम्ही त्यांच्यावर वेळीच कारवाई करू शकू। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया।